हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जर चॅनलवरती नवीन असाल तर ना प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की माझे वॉचर्स आहेत ना खूप कमी होत आहेत. जिथे मला 800 वॉचर्स होते तिथे आता 1000 वॉचर्स यायला लागले. तो प्लीज जर तुम्ही ना व्हिडिओ पाहत असाल तर पूर्णपणे पहा, त्याला फॉरवर्ड करू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि काही सजेशन्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट करा. तर माझा पहिला पार्ट तुम्ही बघितला असेल तेव्हा थॉट प्रोसेस आलेली मला, आणि आता सेकंड पार्टमध्ये आपण पाहणार आहोत की ते मी एक्झिक्यूट कशी करते. म्हणजे ते प्रोसेस आता मी म्हणजे मी विचार केला आहे आता ते मला काय कसं आणि आपण काय काय लोकेशन्स कवर करणार आणि किती वेळ लागणार आहे त्या लोकेशनपर्यंत पोचण्याकरिता, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि मग नंतरला त्याचं मी काय करणार आहे पुढे जाऊन. ऑलराईट. तर मला ती थॉट प्रोसेस आली की मला आहे ना तो मंदिर पाहायचं आहे जे दीवमध्ये आहे. दीवमध्ये कोणता मंदिर? श्री गांगेश्वर महादेव मंदिर. हे गांगेश्वर महादेव मंदिर मला विचार आला की मी तर आहे ना गांगेश्वरला गेली होती जेव्हा माझी आहे ना वैभववाडीचं आहे ना लग्नाची आहे ना म्हणजे लग्न अटेंड करण्यासाठी मी तिकडे गेली. तर वाव, इट वॉज कनेक्टिंग दॅट. तर तिकडे पण एक मोठं गांगेश्वरचं देऊळ आहे जे कणकवलीमध्ये वैभववाडीमध्ये आहे. वैभववाडीमध्ये आहे. ते कुर्ली देवीचं पण मंदिर आहे आजूबाजूला, तुम्ही बघितलं असेल वैभववाडीमध्ये. तर गांगेश्वर तिकडचं आणि हे गांगेश्वर दीवचं जे गुजरातमध्ये आहे. दीव म्हणजे युनियन टेरिटरी ऑफ भारत. ओके. तर मग ते विचार पडला की चला आपण आता आहे ना दीवचं प्लॅनिंग करूया. म्हणजे अरे वा, दीवचं प्लॅनिंग करतोय. बाजूला 2 अजून मंदिरं आहेत, ते पण ज्योतिर्लिंग आहेत. वरून त्या ज्योतिर्मध्ये एक ज्योतिर्लिंग असं आहे जे 4 धाम आहेत. भारताचे 4 धाम. आपलं एक धाम तर झालं आहे जेव्हा आपली धनुष्कोडी राईड होती, तेच म्हणजे रामेश्वरम. आणि ते रामेश्वरम एक 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे, ते पण झालं आहे. तर मी बोलली द्वारकाच्या इथे अजून एक आहे, ते पण बघूया आपण, ते पण मंदिर करूया. म्हणजे आपलं आहे ना सेकंड काय बोलतात त्याला धाम, 4 धाम यात्रा. मग त्याच्यातलं सेकंड धाम पण होऊन जाईल. मी वाव, दिस इज सो क्रेझी. दीवच्या बाजूला एवढा गाडी घेऊन जाणार आपण तिथे, लाईक 700 किलोमीटर्स. 700, येस ऑफकोर्स 700 किलोमीटर्स. मग एवढी लांब गाडी घेऊन जायची. मग तिथल्या तिथे आपण तिथे द्वारकाला पण जाऊया. ओके. आणि नंतरला मग अजून नागेश्वरला पण जाऊया आपण, ते पण एक मंदिर आहे. त्याच्यानंतरला मग जे लास्ट टोक आहे वेस्टर्न एंड ऑफ गुजरात, म्हणजेच वेस्टर्न साईड एंड ऑफ भारत, ते पण पाहूया. मग आपला विचार झाला की चला आत्ता आपण आपली गाडी जी हिरो प्लेजर प्लस आहे ती आपण घेऊन पहिलं तर जाणार. आपला प्लॅन रेडी आहे. पहिलं तर जाणार हजीराला तिथे एक फेरी आहे. मुंबई म्हणजे माझ्या लोकेशनपासून, चेंबूरपासून हजीरा 303 किलोमीटर आहे आणि मला लागणार अवघे 6 तास. 6 तासामध्ये मी हजीराला पोचणार आहे. 150 किलोमीटर आपली बॉर्डर आहे, महाराष्ट्र गुजरात स्टेट बॉर्डर. ठीक आहे. आणि हजीरापासून ते गोदघा समथिंग असं एक लोकेशन आहे जे ह्या साईडला आहे. हजीरा इथे मध्ये सी आहे आणि नंतरला मग तिकडे हजीरा आहे. हजीरा ते हे गोडगा त्याचा डिस्टन्स आहे ना, फेरी डिस्टन्स 109 किलोमीटर आहे आणि त्याला लागतात 5 तास. मग त्याप्रमाणे मला मग विचार पडला, अरे असं जाऊ की पूर्ण फेरीने जाऊ. लाईक कुछ तो क्रेझी करना है अँड आय एम नॉट हिअर टू डू नॉर्मल थिंग्स. बिकॉज माझं इंस्टाग्रामचं जे प्रोवर्ब आहे, एस्केप द ऑर्डिनरी. सो हाऊ कुड आय बी अन ऑर्डिनरी पर्सन. एक्झॅक्टली. तर मग मी विचार केला चला आपण फेरीमध्ये घेऊन जाऊया गाडीला. भारताची राईड असेल आणि फेरीमध्ये मी गाडी नाही टाकली आहे. माझी स्कूटी आहे जी हिरो प्लेजर प्लस आहे, 2021चं मॉडेल आहे, VX मॉडेल प्लॅटिनम एडिशन. तर मग ती गाडी मी त्या फेरीमध्ये का नाही टाकू? कशाला मी गोल फिरवून मग जाऊ तिकडे दीवला एवढं लांब? काय आहे का रिझन आहे का?
म्हणजे चला टाकूया गाडी त्याच्यामध्ये फेरीमध्ये. आणि मग घोडगा टू ड्यू 197 किलोमीटर्स आहे आणि त्याला 4 तास लागतात. मग मी विचार केला, मी जर सकाळी निघाली 11 वाजता पोहोचली तिकडे हजिरावरून मला मग तिकडे जायचं आहे, मग ते मॅक्सिमम 3 वाजणार आणि नंतर मला परत 200 किलोमीटर चालवायची आहे गाडी. म्हणजे 200 किलोमीटर म्हणजे माझ्या इथून ते माणगावपर्यंत. म्हणजे चलो मध्ये जर कुठे भेटेल राहायला तर मी तिथे राहीन, ऑरेल्स मग आपण दीवपर्यंत जाऊ आणि मग तिथे मग हॉटेल बघू. हॉटेल्स मी बाजूबाजूला बघितली कुठे लोकेशनवरती हॉटेल आहेत. जिथे ड्यूचं म्युझियम आहे तिथे पण हॉटेल्स आहेत खूप सारे. मग मी असं प्लॅनिंग केला फर्स्ट डेचा. तर फर्स्ट डेचा प्लॅनिंग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला. थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज यार. माझे वॉचर्स वाढवा, कारण की मी एवढे सुंदर सुंदर तुमच्यासाठी व्हिडिओज बनवते आणि तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ न बघितल्या कारणाने ते स्किप करता आणि त्याच्यामुळे माझे वॉचर्स कमी होतात. तर प्लीज वॉचर्स वाढवा अँड थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ.